हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अ न्यू डे विथ अ न्यू व्लॉग. आज ब्रेकफास्टमध्ये बनवतो आहे मुगाचा डोसा. हा हाय प्रोटीन डोसा असतो, त्याच्यामुळे आमच्या घरात हा बऱ्यापैकी बनतो. वीकमधून 2 वेळेस तरी ॲटलिस्ट बनतो म्हणजे बनतोच. आणि मेन म्हणजे आमच्या आरूला खूप आवडतो. आरू आवडीने खाते ना, त्याच्यामुळे मग मला करायला इझी पडतं. बरेच गोष्टी आहेत की मुलांना हे नाही आवडत, ते नाही आवडत, मग काय देणार प्रोटीन्स ना. तर चला मग प्रोटीन्समध्ये मुगाचा डोसा एक आवडतो म्हणून चांगलं आहे की तो ती खाते. आणि मग मी वीकमधून 2-3 वेळेस आमच्याकडे हा मूग डोसा असतो. आराध्यालाही मला सोडवायला जायचं आहे आज खाली, कारण की यांना पण लेट झाला आहे. तर मग यांचा ब्रेकफास्ट बाकी आहे अजून करायचा. तर मी यांना ब्रेकफास्टचं ताट देऊन टाकते त्यांचं, आणि मग मी आराध्याला सोडवायला खाली जाते. म्हणजे मी जाऊन येईपर्यंत त्यांचा ब्रेकफास्ट होईल, मग त्यांच्याही बस यायचा टाईम होऊन जाईल. अहोंना आज एकटाच नाश्ता करायला लागणार आहे, कारण की मी जाते आहे खाली आराध्याला सोडवायला, त्याच्यामुळे ते आता एकटेच नाश्ता करतील. चला मी त्यांना त्यांचं प्लेट देऊन टाकते. त्यांना सांगते तुम्ही खाऊन घ्या, परत नाही तर लेट होईल. मी येईपर्यंत जर थांबलेत तर मग पुन्हा त्यांना लेट होईल. हे आराध्याच्या बसचं कधी कधी खरं नसते, कधी येते 8:15 कधी 8:15, त्याच्यामुळे थोडा गोंधळ होऊन जातो. आपण टायमावर गेलेलं बरं, नाही तर मग पुन्हा एवढ्या लांब स्कूलमध्ये सोडवायला जायला लागेल. त्याच्यापेक्षा काय आहे, आपण रेडी होऊन आणि खाली टायमावर जायचं. ती बस 5-10 मिनटं इकडे तिकडे झाली तरी काही हरकत नाही. आरू निघाली आता स्कूलला. चला आरू, बाय बाय. अरे मला सोडवायला यायचं नाही का तुला? आज पप्पांचा ब्रेकफास्ट चाललाय. चलो. झाडं छान झाली पावसामुळे. आजच्या माझ्या देवांची पूजेसाठी फुलांची सोय झाली आहे. मस्त फुलं आली आहेत. आज पाऊस पडून गेला आहे तर मस्त फुलं येत आहे. मी रोज इथूनच नेत असते. ती बऱ्यापैकी फुलं असतात, एखाद्या दिवशी नसते तर नसतं. पूजा वगैरे तर करून झाली आहे, पण आज एवढे कामं आहेत ना मला, तर आता मला समजत नाही आहे कुठून सुरुवात करू आणि कुठून नाही. अगोदर तर मला आरूच्या स्कूलला पण जायचं आहे, पण ती दुपारी आहे. दुपारी तिच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे आज, आणि फर्स्ट टाईम मी ती मीटिंग इथे अटेंड करणार आहे. तर बघू कुठल्या लँग्वेजमध्ये असणार आहे. मोस्टली थोडंफार तर तिथं राहणारच आहे. तेलगू मला थोडा येणारच आहे प्रॉब्लेम मीटिंगमध्ये. ठीक आहे, विचारता येईल कोणाला तरी, ट्रान्सलेट करून घ्यायचं कोणाकडून. आणि पुन्हा अजून आहोंना मेसेज आला आहे की त्यांना बाहेर जायचं आहे उद्या. किती दिवस काय असं काही सांगितलेलं नाही आहे, आणि आता ऐन टायमावरती सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये आता मला त्यांचे कपडे पण प्रेस आहेत की नाही ते माहीत नाही आहे. आता ती पण बघायला लागणार आहे, कारण त्यांना तर वेळच नाही आहे. ते आज सायंकाळी उशिरा येणार, त्याच्यानंतर त्यांचं पॅकिंग कधी करणार, आणि मेन तर किती दिवस जाणार आहे हे पण माहीत नाही आहे. आणि अजूनपर्यंत पण मला काही फोन मेसेज त्यांचा आलेलं नाही आहे की काय शेड्यूल ठरलं आहे की नाही ठरलं आहे. तसं ठीक आहे, चला आपण रेडी करून ठेवायचं सगळं, म्हणजे ऐन टायमावरती धावपळ नको व्हायला. कपडे वगैरे काढते मी त्यांची, थोडी बॅग वगैरे काढून ठेवते आणि पॅकिंगला घेते. बरं, इथे आता मी कपडे प्रेस करायला घेतले आहेत. आता मस्त ते प्रेस करते. इथे भरपूर कपडे पडले आहेत. बघू आता जेवढे होतील तेवढे मी इथनं करणार. आणि कपडे प्रेस करता करता मस्त समोर मूवी पण लावून घेतला आहे. मूवी बघेल, कपडे प्रेस करेल, म्हणजे मग कपडे प्रेस करायला बोर होणार नाही. तर जरा पटापट कपडे प्रेस होऊन जातील. तसं चला आता मी घेते प्रेस करून एक 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 कपडे. ही जी मी बघते ती मूवी चांद मेरा दिल आहे. न्यू रिलीज आहे, 2026चीच आहे रिलीज. मला काय माहीत नाही, आली समोर जिओ हॉटस्टारला ओपन केल्यावरती. म्हटलं चला न्यू आहे, 2026ची रिलीज आहे म्हणून बघूयात. तिच्याबद्दल मला काहीच आयडिया नाही आहे. हां, पण आत्ताच रिलीज झालेली एक वेब सिरीज आहे, प्रीतम अँड पेड्रो. एवढी सुंदर आहे, जिओ हॉटस्टारलाच आहे ती पण. खूप सुंदर आहे, आणि मी तर म्हणेल सगळ्यांनी एकदा बघावी. म्हणजे ॲक्च्युली आम्ही पण ती चालू केली, 1 एपिसोड 2 एपिसोड बघू असं डोक्यात होतं आमच्या. पण एवढं इंटरेस्टिंग होतं. पण आम्ही सुट्टीच्या दिवशी बघतो शक्यतो रात्री, म्हणजे मग कसं सकाळी आरामात उठतात, इथं उशीर झाला तरी टेन्शन नसतं.
मग आम्ही ती चालू केली. तर अख्खी सिरीज संपेपर्यंत आम्ही काही झोपलो नाही. ती पूर्ण सिरीज बघितली दोघांनी आणि मग झोपलो. खरंच खूप सुंदर आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की बघा एकदा. हा बघा, हा पार्किंगमधला मुलांचा पराक्रम. मुलंच करतील असं, मोठे तर नाही करणार. खाली आले आरूच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. पार्किंगमध्ये येते बघते तर नंबर प्लेट अशी फोल्ड करून ठेवली. आता काय बोलणार याच्याबद्दल. आत्ता चालू आहे आम्ही स्कूलमधून. चेंज वगैरे केलं आणि बसलो आणि ही मीटिंग संपली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात तिचं स्कूल पण सुटणार होतं. मग तिला मी माझ्यासोबतच घेऊन आले. असे मला पुन्हा रोडवर तिला घ्यायला जायलाच लागतं. तर तिला म्हटलं चला बाबा 10-15 मिनटं इथं थांबलेलं परवडलं आणि तुला डायरेक्ट सोबत नेलेलं बरं. आणि आलो आणि बसले गप्पा मारत दोघी पण. मग तिला पण थोडं स्टडी वगैरे असेल, आता तिला म्हटलं तो स्टडी वगैरे तू करून घे. त्याच्यानंतर तिला थोडं खायला दिलं, खाल्लं आणि आता स्टडीला बसवते तिला. आज आमच्याकडे वोटिंग झाली स्कूलमध्ये. हां, आरूच्या स्कूलमध्ये आज इलेक्शन होतं. इलेक्शन म्हणजे हेड गर्ल हेड बॉयसाठी इलेक्शन होतं. काही मोठं 9th क्लाससाठी ज्यांनी नॉमिनेट केलं त्यांच्यासाठी आम्ही बस वोटिंग करू तू शकतो. कोणाला वोट केलं मग? हेड गर्लसाठी क्राऊन सांगायचं नसतं ना. तू तर सांगायला लागली. हेड गर्लसाठी क्राऊनला केलं आणि हेड बॉयसाठी लायनला. सांगायचं नसतं आपलं वोट असं. ठीक आहे, आता तुझा व्हिडिओ वगैरे जर त्यांनी बघितला तर म्हणतील आम्हाला नाही केलं हिने वोट, त्यांना केलं. ठरलेलं आमचं. पण असं ते त्यांना कुठे मराठी कळणार आहे, आपला व्हिडिओ कुठे त्यांना कळणार आहे. क्राऊन आणि लायन शब्द तर कळेल ना. हां, ते पण कोणाला केलं काय केलं हे शब्द थोडे त्यांना कळणार आहे असं म्हणायचं आपण. एका पोरीने तर वोटसाठी चॉकलेट वगैरे वाटलेलं, पण तिला आमच्या क्लासमध्ये कोणीच वोट नाही केलं. तुम्ही पण नाही केलं का मग? नाही. फक्त चॉकलेट खाऊन घेतली का तिची? चला आता आणि बसलोय गप्पा मारत उद्या तर मेन लगेच गोष्ट राहिली. उद्या हां, सुट्टी आहे. लगेच मेसेज आला स्कूलचा उद्या सुट्टी आहे म्हणून. आता युनियन बंद म्हणून काय आहे त्याची सुट्टी आहे. आणि काल ऑलरेडी पण परवा पण सुट्टी होती. काल ना गं. काल सुट्टी होती का? हा, आम्ही जाऊन थांबलो तिकडे हां, बससाठी. ॲक्च्युली बसचा मेसेजच म्हणजे स्कूलचा मेसेज ना खूप उशिरा आला ग्रुपवरती आणि अचानक डिक्लेअर केली होती ती सुट्टी. जंतर मंतरवरती राहुल गांधींचं ते काही मॅटर झालं ना, त्याच्यामुळे मग इथे ती सुट्टी डिक्लेअर केली होती. आणि बरेच स्कूलचे मुलं तर अक्षरशः स्कूलमध्ये गेले आणि स्कूलमध्ये पोचल्यावरती पुन्हा त्यांना घरी आणून सोडलं लगेच रिटर्न, अगदी 10-15 मिनटासाठी. हिची बस यायच्या आधी नशीब तो मेसेज आला आणि मग आम्ही घरी पण आलो आणि बस ड्रायव्हरने पण मला तर त्यालाही कळलंच असेल नंतर. मग बाकीची मुलं सगळे परत तिथून बिचारा तो सोडवले त्याने घरी आणि मग रिटर्न स्कूलला गेला असणार आहे. असं ते म्हणजे सुट्टी आधी माहिती असली तर जरा बरं असतं ना. हे काय अचानक सुट्टी म्हटल्यावरती सगळंच झालं. खाणं पिणं सकाळी लवकर उठून सगळं करून झालं आणि मग सुट्टी डिक्लेअर. झोपली पण नाही बॅड. परत. आरूची तर लगेच झोप झाली असती खूप सारी. ठीक आहे, चला आता हिला मी अभ्यासाला बसवते. तर रात्रीचे 10 वाजायला आले आहेत. अजून पण काम चालू आहे आणि यांना सकाळी 2 वाजता निघायचं आहे. यांना वन डे जाणार आहेत, त्यामुळे ते एक बरं झालं की बॅग वगैरे भरायचं काम वाचलं माझं. दिल्लीला जायचं आहे आणि परत रिटर्न यायचं आहे. हैदराबाद टू दिल्ली, दिल्ली टू हैदराबाद असं असणार आहे. पण कदाचित जर काम नाही झालं, काही राहिलं पेंडिंग तर राहिले ते एखाद दिवस राहू पण शकतात. ठीक आहे, पण आता मोठी बॅग काढायची गरज नाही आहे काही एखादी की हां चला भरा पॅकिंग करा असं नाही आहे. त्यातच हॅप्पी. आता ठेवता का? जायचं आहे तुम्हाला सकाळी लवकर. 5 मिनटं आणि 10 मिनटं कधीच संपत नसतात, ते फक्त म्हणायला असतात. चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो बाय बाय, टेक केअर.